मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात प्रचंड असा ट्विस्ट पाहायला मिळाला। आधी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांना विजयी घोषित केलं, त्यावर शिंदे गटानं आक्षेप घेतला। पुन्हा मतमोजणी झाली, मग रवींद्र वायकरांना घोषित करण्यात आलं आणि आता त्यावर ठाकरे गटानं आक्षेप घेतलेला आपण बघतोय। ठाकरे गट राष्ट्रपतींना आज पत्र लिहिणार आहे। निकालात सुरुवातीला अमोल कीर्तीकर विजयी होते, त्यानंतर फेर मतमोजणी झाली। त्या फेर मतमोजणीत रवींद्र वायकर विजयी झाले अवघ्या 48 मतांनी आणि आता ठाकरे गट याबाबत आक्षेप घेत आहे। मुंबई उत्तर पश्चिमेच्या निकालावर ठाकरे गट आक्षेप घेताना बघायला मिळते आणि स्वतः उद्धव ठाकरे याच्यात लक्ष घालणार आहेत आणि त्याबाबत उद्धव ठाकरे आज राष्ट्रपतींना पत्र देखील लिहितील। तिकडे नक्की गडबड आहे। आम्ही विचार करतोय कदाचित ती निवडणूकच आम्ही चॅलेंज देऊ निवडणुकीला, कारण एकूणच गडबड घोटाळा दिसतोय तिकडे। पहिल्यांदा ईव्हीएम मध्ये काय मतमोजणी झाली, मग पोस्टर मध्ये काय, तर आम्ही अजून तिकडे तो विषय सुरू आहे, पण बहुतेक आम्ही ती निवडणूक चॅलेंज करू। या संदर्भातले देखील अधिकचे अपडेट्स घेऊया। आपल्या प्रतिनिधी मुंबईहून जोडल्या गेले आहेत जुई जाधव। जुई, आपण बघतोय या सगळ्यात मध्ये मुंबईत प्रचंड चर्चेत राहिली ती म्हणजे उत्तर पश्चिमेतल्या निवडणुकीची मतमोजणी आणि आपण बघतोय प्रचंड मोठा ट्विस्ट। दिवसभर तिकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या नाट्यमय घडामोडी घडत होत्या। आधी बघितलं अमोल कीर्तीकरांना विजयी करण्यात आलं, त्याच्यानंतर पुन्हा एकदा वायकरांना। नेमकं काय घडलं आणि ह्याच्यापुढे ठाकरे गटाची नेमकी काय रणनीती असणार आहे? सौरभ, कालच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सर्वाधिक अटीतटीची चुरस ज्याच्यामध्ये होती तो होता उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली होती। सगळ्यात आधी ज्या वेळेला अंतिम निकाल लागला त्यावेळेला अमोल कीर्तीकर यांना विजयी घोषित करण्यात आलं, मात्र त्यानंतर रवींद्र वायकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली, त्यामध्ये रवींद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आलं। मात्र पुन्हा एकदा अमोल कीर्तीकर यांनी मागणी केली आणि केवळ 1 मताने अमोल कीर्तीकर यांचा विजय झाला असा जल्लोष साजरा करण्यात आला। मात्र त्यानंतर चित्र एकदमच पालटलं। रवींद्र वायकर यांचा विजय 48 मतांनी घोषित केला आणि ते इथले खासदार जे आहेत ते निवडून आले असं घोषित करण्यात आलं। आता दुसरीकडे जर आपण याची दुसरी बाजू पाहिली तर मग या सगळ्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेला निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे आक्रमक झालेले आहेत। जी मतमोजणी झाली त्याचा विरोध करण्यासाठी, त्याला चॅलेंज करण्यासाठी ते आज थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिणार आहेत आणि हे पत्र लिहून ते त्यांना तक्रार करणार आहेत की सगळ्यात आधी जर आमच्या उमेदवाराला विजयी घोषित केलं होतं तर जी मतमोजणी झाली फेर मतमोजणी त्याच्यामध्ये एवढ्या फरकाने जो समोरचा उमेदवार आहे तो कसा काय जिंकला जाऊ शकतो हा प्रश्न ते उपस्थित करणार आहेत त्या पत्रामध्ये। आणि त्यामुळे आज जी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे इंडियाच्या प्रमुख नेत्यांची, इंडिया आघाडीच्या, त्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे हे उशिरा जाणार आहेत। जर आपण पाहिलं तर म्हणजे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ होता त्याच्यामध्ये अमोल कीर्तीकर यांचं वर्चस्व आधीपासूनच दिसून येत होतं। जे एक्झिट पोल झाले सगळ्यांचं म्हणणं होतं, पत्रकारांचं देखील म्हणणं होतं की अमोल कीर्तीकर हे तिथले विजयी उमेदवार आहेत। मात्र चित्र पालटलं आणि 48 मतांनी रवींद्र वायकर यांचा विजय झाला आणि याच विजयाला आता ठाकरे गटाकडून आक्षेप घेतला जाणार आहे आणि ते राष्ट्रपतींना ते पत्र लिहिणार आहेत। अमोल कीर्तीकर यांच्यावरती जो अन्याय झाला त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अन्यायाला वाचा फोडणार आणि जी गडबड झाली आहे ती गडबड आम्ही बाहेर काढणार आहोत असं स्वतः काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे। सौरभ, निश्चितच जुई, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।